विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील लेक्चरमध्ये आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण बुक किपिंग हाच पार्ट, त्याच्यामध्ये आपण बुक किपिंगच्या डेफिनेशन म्हणजे व्याख्या, बुक किपिंगचे ऑब्जेक्ट्स अँड युटिलिटी ऑफ बुक किपिंग एवढा थेरॉटिकल पार्ट आपण प्रत्यक्ष अभ्यासला. आज आपण वेगवेगळ्या बुक किपिंग अँड अकाउंटच्या टर्म्स आणि त्यांच्या डेफिनेशन म्हणजे व्याख्या हा पार्ट आपण आज अभ्यासणार आहोत विथ प्रॅक्टिकली, म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. काही विद्यार्थ्यांना आता कारण पुढच्या लेक्चर याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपला तो जर्नल, त्याच्यानंतर लेजर. ऑलरेडी टर्म्स अँड डेफिनेशन पाहताना जर्नल ही टर्म्स आणि लेजर टर्म्स हे मी इथं प्रॅक्टिकली तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे. काही विद्यार्थ्यांना आता जरी कळलं नाही तर जर्नल टॉपिक ज्या वेळेला आपण सुरू करणार त्यावेळेला कळेल, आणि बाकीच्या ज्यांना कळेल त्यांची एक प्रकारे ती रिव्हिजनच असेल. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. फर्स्ट टर्म ट्रान्झॅक्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार मराठीमध्ये, म्हणजे वस्तूची देवाणघेवाण, पैशाची देवाणघेवाण, याला ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतात. एक्सचेंज ऑफ EXCHANG एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस, मालाची किंवा सेवेची. आपण माल खरेदी करतो, रोख खरेदी करतो, उधार खरेदी करतो, म्हणजे पैसे देतो रोख आणि माल घेतो किंवा उधार खरेदी करतो. ठीक आहे, त्याचबरोबर सर्व्हिसेस, आपण प्रवास करतो म्हणजे प्रवास खर्च आला, लक्षात ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याला म्हणतात. अशा प्रकारे अनेक प्रकारचे व्यवहार आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी व्यवसायामध्ये असे रोज व्यवहार होत असतात, म्हणजे खरेदी विक्रीचे असतील मालाच्या, किंवा रोख खरेदी रोख विक्री, उधार खरेदी उधार विक्री, त्याचबरोबर प्रवास खर्च असेल, वेगवेगळे इतर खर्च असतील, अनेक प्रकारचे खर्च हे जे होतात तो एक प्रकारचा व्यवहार असतो, त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. आता एक तुम्हाला मी प्रत्यक्ष एक ट्रान्झॅक्शन ते करून दाखवतो. परचेस goods for cash ₹5,000. हा एक ट्रान्झॅक्शन. परचेस म्हणजे खरेदी करणे, इट लावला खरेदी केला. गुड्स म्हणजे माल, आपण गुड म्हणजे चांगला म्हणतो, या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंगमध्ये माला या शब्दाला इंग्लिशमध्ये गुड्स म्हणतात. कसा? हॉट कॅश. कॅश म्हणजे रोखीने. कितीचा घेतला? 5,000चा, म्हणजे 5,000चा माल आपण रोखीने घेतला. म्हणजे काही तारीख असेल, फॉर एक्झाम्पल इथे आपण बोलू 2018 जानेवारी 1 या तारखेला आपण 1,000चा माल रोखीने खरेदी केला. यालाच काय म्हणायचं? ट्रान्झॅक्शन्स. इथे व्यवहार झाला, लक्षात. माल खरेदी केला, रोख पैसे दिले. म्हणजेच कोणताही व्यवहार करताना त्या ठिकाणी दोन पार्टी आवश्यक असतात, एक देणारी एक घेणारी. ठीक आहे, जसं तुम्ही कॉलेजला येताना प्रवास खर्च करता, लक्षात. तुम्ही कंडक्टरला पैसे देता, तो तुम्हाला तिकीट देतो, एसटीचा असेल, बसचा असेल वगैरे. ठीक आहे, त्यालाच म्हणतात ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मीन्स अन एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस, मालाची किंवा सेवेची देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स, मराठीमध्ये व्यवहार असे म्हणतात. सेकंड, एंट्री. एंट्रीला मराठीमध्ये नोंद असं म्हणतात, लक्षात. जसं प्रवेश म्हणता तुम्ही, लक्षात. मी 11वी मध्ये प्रवेश घेतला अकाउंटिंग ऑफिसमध्ये म्हणून, म्हणजे तुमची या 11वीच्या वर्गात तुमची नोंद झाली. आता प्रत्यक्ष अकाउंटिंग मध्ये एंट्रीला काय म्हणतात, लक्षात. ही टर्म्स तुम्हाला क्लिअर करायची असेल तर एंट्री मीन्स इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे हिशेबाच्या पुस्तकामध्ये जो ट्रान्झॅक्शन झालेला आहे त्या ट्रान्झॅक्शनची योग्य पद्धतीने नोंद करण्याची जी पद्धत आहे, लक्षात, नोंद करणे, त्यालाच म्हणायचं एंट्री म्हणजे नोंद. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला
हे प्रॅक्टिकली दाखवतो ट्रान्झॅक्शन करून कशा पद्धतीने. बघा आता फर्स्ट टर्म आपण ट्रान्झॅक्शन पाहिजे. ठीक आहे, आता तो ट्रान्झॅक्शन तिथे लिहिलेला आहे. अच्छा, जानेवारी 1 2018, 1 जानेवारी 2018ला कोणता व्यवहार झाला? परचेस गुड्स फॉर कॅश. आता या ट्रान्झॅक्शनची आपण नोंद करूया. लक्षात, हिशेबाच्या पुस्तकामध्ये हिशेबाचं जे मूळ पुस्तक असतं लक्षात त्याला जर्नल असं म्हणतात. हे पुढे सांगणारच आहे मी, आता पुढे ही टर्म येणार आहे. जर्नल हे बुक आहे. लक्षात, हे काय आहे? बुक आहे. हे हिशेबाचं पुस्तक. आता याच्यामध्ये या ट्रान्झॅक्शनची आपण नोंद करणार. बघा, प्रथम हे जे आपण जर्नल तयार करणार ते कसं असतं? एकंदर 5 कॉलम तयार करायचे. किती? 5. 1 2 3 4 5. फर्स्ट कॉलम इज डेट कॉलम. सेकंड कॉलम इज पर्टिक्युलर्स कॉलम. थर्ड कॉलम इज LF म्हणजेच लेजर फोलिओ. पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. लक्षात, LF लेजर फोलिओ म्हणजे काय? लेजरचा पान क्रमांक. त्यानंतर फोर्थ कॉलम इज डेबिट अमाऊंट अँड फिफ्थ कॉलम इज क्रेडिट अमाऊंट. असं हे जर्नल हिशेबाचं मूळ पुस्तक. ते तयार करताना किती कॉलम करायचे? एकंदर 5. पहिला कॉलम डेट, दुसरा पर्टिक्युलर्स, तिसरा LF, चौथा डेबिट अमाऊंट आणि 5वा क्रेडिट अमाऊंट. लक्षात ठेवायला सोपं आहे. तुम्हाला जर्नल विचारलं तर एकंदर 5 कॉलम हे लक्षात ठेवायचे. लक्षात. मग आता बघा, आपण ट्रान्झॅक्शन कोणता घेता इथं? परचेस गुड्स फॉर कॅश ₹5,000. 5,000चा माल तुम्ही कसा खरेदी केला? रोखीने खरेदी केला. आता या ट्रान्झॅक्शनची, या व्यवहाराची हिशेबाच्या पुस्तकामध्ये प्रथम नोंद होते. ते पुस्तक म्हणजे जर्नल. लक्षात, या जर्नलमध्ये लक्षात हा ट्रान्झॅक्शन मी कशा पद्धतीने नोंद होते ते पहा. एंट्री त्याची नोंद करायची. 2018 जानेवारी 1 गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. गुड्स अकाउंट डेबिट 5,000, कॅश अकाउंट 5,000. ठीक आहे. आता इथे मी 2 कंस केलेला आहे. तर साधा कंस याच्यामध्ये स्पष्टीकरण लिहायचं असतं. ते पुढे मी जेव्हा नॅरेशन हा टर्म येईल तेव्हा तुम्हाला मी स्पष्ट सांगेन. तर आता बघा, गुड्स कम्स इन, माल आपल्याकडे आला आणि पैसे गेले. एक विशिष्ट पद्धतीने आपण या ट्रान्झॅक्शनची शिवाच्या पुस्तकामध्ये नोंद केली. अच्छा, तुमच्याकडे काय आलं? माल आला. काय गेले? पैसे गेले. अच्छा, पहिलं गुड्स अकाउंटला डेबिट द्यायचं, कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचं. लक्षात, डेबिट अमाऊंटला जी रक्कम असते तीच क्रेडिट अमाऊंटला असते. आणि इथे या ट्रान्झॅक्शन जो झालाय त्याची थोडक्यात माहिती किंवा या एंट्रीची थोडक्यात माहिती स्पष्टीकरण इथं खाली कंसात लिहावं लागतं. त्यालाच नॅरेशन किंवा स्मॉल एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री असं म्हणतात. पुढे मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने झालेला ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये नोंदवणे त्यालाच एंट्री असं म्हणतात. इट इज अ फॉर्मॅट टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स इन टू द जर्नल. हिशेबाच्या पुस्तकामध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शनची योग्य पद्धतीने नोंद करणे त्यालाच एंट्री असं म्हणतात. दुसरी टर्म. थर्ड, जर्नल. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, आलं का? थर्ड टर्म जर्नल. जर्नल म्हणजे हिशेबाचं मूळ पुस्तक. जर्नल इज अ बुक ऑफ अन ओरिजिनल एंट्री. परत सांगतो, जर्नल इज अ बुक ऑफ अन ओरिजिनल एंट्री. All day-to-day transactions are firstly recorded into the journal. अकाउंटिंग मध्ये हिशेबाचे जे मूळ पुस्तक असतं, ओरिजिनल म्हणजे मूळ, जे मूळ पुस्तक असतं त्याला जर्नल असं म्हणतात.
जनरल नाही, जनरल म्हणजे सर्वसामान्य, GNRAL, जर्नल, JOURNAL, हिशेबाचं मूळ पुस्तक त्याला रोजकी देखील मराठीमध्ये म्हणतात. मग जे जर्नल कसं असतं तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जर्नल तयार करताना एकंदर 5 कॉलम तुम्ही वहीमध्ये करायचे. उभे कॉलम, पहिला असतो डेट, दुसरा असतो पर्टिक्युलर, तिसरा LF म्हणजे लेजरचा पान क्रमांक, फोलिओ म्हणजे पान क्रमांक, चौथा असतो डेबिट कॉलम आणि पाचवा असतो क्रेडिट कॉलम. मग आत्ताच मी सांगितलं की या अशा पद्धतीच्या जर्नलमध्ये रोज व्यवसायामध्ये जेवढे व्यवहार होतात त्या व्यवहारांची प्रथम नोंद केली जाते. लक्षात, फर्स्ट लक्षात, क्रमवार, डे टू डे ट्रान्झॅक्शन, दुसऱ्या दिवशी जे ट्रान्झॅक्शन होईल त्या तारखेला ते जर्नल एंट्री करायचे. असं डे टू डे ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज या सर्वप्रथमतः हिशेबाच्या ज्या पुस्तकामध्ये होतात त्या पुस्तकाला जर्नल असं म्हणायचं. फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला असेल, खूप सोपा आहे. 5 कॉलम, जर्नल म्हटलं की 5 कॉलम डोळे दाखवून लक्षात ठेवायचे. पहिला डेट, दुसरा पर्टिक्युलर, तिसरा LF, चौथा डेबिट अमाऊंट आणि पाचवा क्रेडिट अमाऊंट. ठीक आहे. मग या जर्नलमध्ये आपण झालेल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मी प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवली. लक्षात, फोर्थ टर्म नॅरेशन, याला अजून एक नाव आहे स्मॉल एक्सप्लेनेशन. नॅरो म्हणजे काय, आपण शब्द गेला तुम्हाला इंग्लिशला, अरुंद. लक्षात, अरुंद छोटासा, त्यालाच मराठीमध्ये काय, थोडक्यात स्पष्टीकरण. लक्षात, किंवा अजून एक इंग्लिशमध्ये शब्द आहे स्मॉल एक्सप्लेनेशन. कशाचं वॉश स्मॉल एक्सप्लेनेशन? नॅरेशन मीन्स स्मॉल एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री. जी आपण जर्नलमध्ये एंट्री केली या एंट्रीचं काय, त्या ट्रान्झॅक्शनचं थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं. लक्षात, पूर्णच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन इथं उतरायचं नाही. या एंट्रीवर काय करतं, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, गुड्स आपण खरेदी केली म्हणजे गुड्स आपल्याकडे आले आणि कॅश गेली, 5,000चा माल आला, 5,000 गेले. लक्षात, मग अशी सांगितलं ट्रान्झॅक्शन, एक्सचेंज ऑफ मनी, गुड्स ऑर सर्व्हिसेस. मग ही जी आपण एंट्री केली, कळलं पाहिजे ही याचं थोडक्यात स्पष्टीकरण तुम्हाला विचारलं म्हणजे काय दर्शवतं. तर बघा, मी इथं तुम्हाला नॅरेशन देऊन दाखवतो. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश, म्हणजेच काय, त्याच्यावरून काय कळतं तुम्हाला या नॅरेशनवरून की जानेवारी 1, 2018 प्रत्यक्ष 5,000चा माल रोखीने खरेदी केला. म्हणजे खाली त्या एंट्रीच्या जो कंस करायचा त्याच्यामध्ये थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं, बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. कधी कधी उधारीवर खरेदी केला असेल तर तशी एंट्री होईल बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. लक्षात, असं नॅरेशन. त्या नॅरेशनवरून तुम्हाला कळतं की हा व्यवहार कसा झालेला आहे. लक्षात, रोख झाला की उधार झाला. ठीक आहे, नॅरेशन. त्यानंतर लेजर. आपण पुढची टर्म पाहणार आहोत, लेजर. लेजर इज अ बुक ऑफ अन अकाउंट. हिशेबाचे जे पुस्तक असतात वेगवेगळी, लक्षात, त्यांना लेजर असं म्हटलं जातं. बुक ऑफ अन अकाउंट. आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर्नल इज ओरिजिनल बुक आणि लेजर इज मेन बुक. हे दोन शब्द महत्वाचे लक्षात ठेवायचे. हिशेबाचं जे मूळ पुस्तक असतं त्याला जर्नल असं म्हटलं जातं आणि
जी प्रमुख पुस्तके असतात मेन, लक्षात, त्याला लेजर असं म्हटलं जातं. जर्नल आणि लेजर आपल्याला नंतरचा जो टॉपिक पाहायचा आहे तो जर्नल, आणि त्याच्यानंतरचा असतो लेजर. म्हणजे आता या टर्म्स मध्ये, या टर्म्स जे आपण आता पाहतो त्याच्यामध्ये जर्नल लेजरचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे पुढच्या टॉपिकच्या वेळेला तुम्हाला ते कळण्यास अजून सोपं जाईल. आता व्यवस्थित लक्ष दिलं तर, नाही कळलं पुढच्या टॉपिकच्या वेळेला, जर्नलच्या लेजरच्या वेळेला त्या त्या विद्यार्थ्यांना ते पुन्हा कळेल. ठीक आहे, काय हरकत नाही. हिशोबाचं मूळ पुस्तक ओरिजिनल बुक जर्नल, मेन बुक लेजर. लक्षात, त्याला मराठीमध्ये खतावणी असं म्हणतात. आता मराठी शब्द थोडक्यात काय जरा क्लिष्ट आहे, ते आपल्याला लगेच कळत नाही. म्हणजे ज्या सोसायटी असतात, म्हणजे पतसंस्था किंवा इतर कार्यकारी सोसायट्या, कार्यकारी सोसायट्या, शेतकरी ग्राहक भांडार वगैरे वगैरे, तर अशा आस्थापनामध्ये प्रत्यक्ष मराठीमध्ये त्यांचे अकाउंट्स असतात. म्हणून तिथे काय रोज किर्त, रोख किर्त, काय बाबवार खतावणी, खतावणी असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. ते अकाउंटिंगचेच, पण आपल्याला ते त्याचा कानावर न गेल्यामुळे मराठीमध्ये कळत नाही. इंग्लिशमध्ये सोपं आहे बघा. लक्षात, लेजर मराठीमध्ये आता सांगितलं मी तुम्हाला खतावणी किंवा प्रपंची असं म्हटलं जातं. तर हे हिशोबाचं मुख्य पुस्तक. लक्षात, मग आता ते कसं तयार केलं जातं हे आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे दाखवतो. मग आपण हा जो ट्रान्झॅक्शन इथे घेतला, परचेस, गुड्स फॉर कॅश रुपीज 5,000, या ठिकाणी या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट आले बघा, एक गुड्स अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. ठीक आहे, मग हे दोन्ही लेजर अकाउंट्स आहेत. लेजर अकाउंट्स जेवढे जेवढे अकाउंट्स आहेत ते सगळे लेजर असतात, लक्षात घ्या. मग ते पर्सनचे असो, लक्षात, बिझनेसचे असो, त्यानंतर खर्चाचे असो, एक्सपेन्सेस, आणि ऑल इन्कमचे, म्हणजे ह्या चारही सगळ्या टाईपचे जे अकाउंट्स असतात ते सगळे लेजर असतात. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग अकाउंट, मशिनरी अकाउंट, लक्षात, किंवा जर पर्सन मध्ये आलं तर आपली जेवढी नावं आहेत, लक्षात, बिझनेसमॅनचे नाव, त्याचं अकाउंट, त्यानंतर एक्सपेन्सेसचे अकाउंट, ट्रॅव्हलिंग अकाउंट, त्यानंतर परचेस स्टेशनरी अकाउंट, इन्कमचे अकाउंट, लक्षात, रिसिव्ह इंटरेस्ट असेल, रिसिव्ह डिस्काउंट असेल, अशा पद्धतीने जेवढे अकाउंट्स असतील, लक्षात. आता तुम्हाला माहिती बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट, लक्षात, मिस्टर कुलकर्णीचं अकाउंट, असे जेवढे जेवढे पर्सनल असो, इम्पर्सनल असो, व्यक्तिगत असो किंवा अव्यक्तिगत असो, लक्षात, खर्चाचे असो, उत्पन्नाचे असो, एक्सपेन्सेस किंवा इन्कम, सगळ्या प्रकारचे काय आहेत अकाउंट आहेत. लक्षात, त्याला लेजर अकाउंट असं म्हणतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला प्रत्यक्ष लेजर कसं असतं ते दाखवतो. इथे मी खाली तयार केले बघा, लेजर अकाउंट. आताच मी तुम्हाला सांगितलं ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट या ठिकाणी आलेले आहेत. फर्स्ट आहे गुड्स अकाउंट, दुसरं आणि कॅश अकाउंट. मग आता मी हे जे तयार केलेले आहे ते तुम्हाला इथे प्रत्यक्ष मी करीत बघा. गुड्स अकाउंट आणि इथे कॅश अकाउंट. जो ट्रान्झॅक्शन असतो, मग असे मी तुम्हाला सांगितलं ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, दोन पार्टी आवश्यक असतात, एक देणारी एक घेणारी. आता प्रत्यक्ष बघा, आपण रोख माल खरेदी केला, माल आला, पैसे देऊन टाकले, त्या पार्टीचं आपल्याला काय घेणं देणं नाही. लक्षात, जसं आपण बाजार करतो, भाजी आपण घेतो, त्या व्यक्तीला विचारतो का तुझं नाव किंवा गाव काय, माल आला, पैसे दिले, व्यवहार मिटला. ठीक आहे, मग आता इथं प्रत्यक्ष बघा, लेजर मी दोन तयार केले. हे हिशोबाचं मुख्य पुस्तक आहे. जसं जर्नल हे ओरिजिनल मूळ पुस्तक, तसं हे मुख्य पुस्तक. लक्षात, मग आता या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन लेजर अकाउंट्स आले की मी तयार केले, गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. फॉर्मॅट कोणताही लेजर अकाउंट असतो, जसं जर्नलचा फॉर्मॅट ठरलेला आहे तसं लेजर अकाउंटचा देखील फॉर्मॅट ठरलेला आहे. मग आता मी जेवढे अकाउंट तुम्हाला सांगितले, तुम्ही पण काय तुमच्या लक्षात आले असेल, जेवढे अकाउंट काय तुमच्या नजरेसमोर येतील, लक्षात, तर ते सगळे लेजर अकाउंट्स. आता त्याचा फॉर्मॅट लक्षात घ्या, 1 2 3 4, लक्षात, हा सेंटरचा भाग.
इथे थोडंसं डार्क करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल. 1 2 3 4. 1 2 3 4. इथे पण बघा 1 2 3 4. 1 2 3 4. ठीक आहे. म्हणजे जसं जर्नल 5 कॉलमचं असतं तसं लेजर थोडंसं वेगळं आहे. बघा लेजर अकाउंट कसं तयार करतात खतावणी. प्रत्यक्ष एव्हरी लेजर अकाउंट हॅज 2 साइड्स. लक्षात घ्या. मी आता म्हटलं ना डार्क प्लेस इकडे ही लेफ्ट हँड साइड म्हणतात तिला, किंवा अकाउंटमध्ये डेबिट साइड, आणि इकडची जी असते ही राईट हँड साइड, तिला क्रेडिट साइड असं म्हणतात. खालच्या अकाउंटची देखील तसंच, लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइड. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं काय, आपल्या प्रत्यक्ष माझ्या नजरेसमोर हे लेजर अकाउंट आहे, म्हणजे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. एव्हरी लेजर अकाउंट्स हॅव 2 sides. First is left hand side and second is right hand side. Left hand side is known as debit side and right side is known as credit side. म्हणजे बघा प्रत्येक लेजर अकाउंटला प्रामुख्याने 2 बाजू असतात. डावी उजवी तुम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे, नाण्याला 2 बाजू असतात. लक्षात, एक बाजू कधी नसते. तसं या लेजर अकाउंटला 2 बाजू असतात. अँड एव्हरी साइड इज डिवायडेड इंटू 4 कॉलम्स. प्रत्येक साईडला तुमच्या लक्षात आलं असेल बघा 1 2 3 4, 1 2 3 4, 4 कॉलम असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जर्नलला 5 कॉलम, लेजरला 2 साइड्स, एव्हरी साइड डिवायडेड इंटू 4 कॉलम. 2 बाजू असतात आणि प्रत्येक बाजूला 4 कॉलम. डाव्या बाजूला 4 कॉलम, उजव्या बाजूला 4 कॉलम. बघा आता ही लेफ्ट हँड साइड डेट, पर्टिक्युलर्स, इथे JF आणि इथे अमाऊंट. सेम डेट, पर्टिक्युलर्स, JF आणि अमाऊंट. ज्या दिवशी लक्षात, ज्या महिन्यामध्ये जो ट्रान्झॅक्शन झालेला व्यवहार झाला आहे त्याची आता पोस्टिंग करावं लागते. कशामध्ये, लेजरमध्ये. लक्षात, प्रथमतः नोंद होते जर्नलमध्ये आणि ही पोस्टिंग जाते कुठे, योग्य त्या लेजर अकाउंट्स मध्ये. बघा आता दोन्ही साईड सारख्याच आहे. डेट पर्टिक्युलर जे अमाऊंट, डेट पर्टिक्युलर जे अमाऊंट. ही डावी साईड, ही उजवी साईड. ही लेफ्ट हँड साईड, ही राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडलाच म्हणतात डेबिट साईड, राईट हँड साईडला म्हणतात क्रेडिट साईड. ठीक आहे. बघ आता प्रत्यक्ष आपण 2 अकाउंट तयार केली. कोणते, कशाच्या आधारे, या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट आपल्याला सापडतात, गुड्स आणि कॅश. म्हणून पहिलं गुड्स अकाउंट तयार केल्यानंतर कॅश केलं, असं म्हणतात लेजर. लक्षात, ठीक आहे. लेजर पोस्टिंग. आता प्रत्यक्ष आपण लेजर तयार केली. आता या लेजरमध्ये लक्षात, जो ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार आपण प्रथमतः ओरिजिनल बुक, कोणतं जर्नल, या जर्नलमध्ये नोंदवला, तर अकाउंटिंगमध्ये त्याची पोस्टिंग किंवा ट्रान्सफर त्या अकाउंटला तयार करावं, पाठवावं लागतं किंवा पोस्ट करावं लागतं. त्यालाच म्हणायचं लेजर पोस्टिंग. आता प्रत्यक्ष किती वेळ झाला, तर प्रत्यक्ष आता आपण पोस्टिंग कशी करतात ते पाहूया प्रॅक्टिकली. आता तुम्हाला जर कळलं तर प्रश्नच नाही. पुढे जर्नल लेजर टॉपिकच्या वेळेला तुम्हाला रिव्हिजन होईल. ज्या विद्यार्थ्यांना कळणार नाही काही हरकत नाही, घाबरायचं नाही. जेव्हा जर्नल टॉपिक येईल, लेजर येईल, त्यावेळेला तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये तो प्रॅक्टिकली सांगेल. ठीक आहे. आता प्रत्यक्ष आपण लेजर पोस्टिंग करूया. बघा हा ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स फॉर कॅश ₹5,000 तो आपण काय केला, जर्नलमध्ये नोंदवला. 2018 जानेवारी 1 गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पहिल्या ओळीला नेहमी बघा एंट्री पण करताना ती एक पद्धत आहे. पहिल्या ओळीला काय, गुड्स अकाउंट डेबिट म्हणजे काय, माल आपल्याकडे आला आणि काय गेलं, टू कॅश अकाउंट, पैसे गेले. एक विशिष्ट पद्धत आहे म्हणण्याची. अच्छा, कुठल्या गोष्टीला एक काय
मेथड असते. ठीक आहे. मग आता आपण या एंट्रीचं पोस्टिंग करूया जर्नलमध्ये. बघा कसं करायचं. तर पहिलं अकाउंट कोणतं आहे, गुड्स अकाउंट. मी इथं गुड्स अकाउंट तयार केलं. दुसऱ्या वेळेला कोणतं अकाउंट आहे, कॅश अकाउंट. मी इथं कॅश अकाउंट तयार केलं. आता पोस्टिंग कसं करायचं बघा. गुड्स अकाउंटला काय आहे, डेबिट आहे. मग मी काय करणार, त्या गुड्स अकाउंटच्या डेबिट साईडला पाहणार. ही डेबिट साईड. अच्छा, 2018 जानेवारी 1. खूप सोपं आहे, लक्षात घ्या. काय करायचं, एक क्रेडिटचं जे अकाउंट आहे की नाही पोस्टिंग केलेलं आहे ते जसंच्या तसं द्यायचं. इथं टू कॅश अकाउंट 5000. ठीक आहे. हे एक पोस्टिंग झालं. लक्षात. अजून एक पोस्टिंग करावं लागतं. जसं गुड्स अकाउंटला तुम्ही केलं पोस्टिंग, गुड्स अकाउंटच्या डेबिट साईडला कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंटला काय आहे, क्रेडिट आहे. इथे टू सुरुवातीला दिलं जातं म्हणून इथं CR लिहित नाही, क्रेडिट लिहित नाही. आणि इथं डेबिटला जे अकाउंट असतं इथं डेबिट लिहिलं जातं म्हणून इथं सुरुवातीला त्याच्या बाय येत नाही. हे अकाउंटची एक काय पद्धत आहे, फॉर्मॅलिटी. त्यामुळे तुम्हाला ते नंतर प्रॅक्टिकली काय लक्षात राहील. ठीक आहे. मग आता या दुसऱ्या वेळेला कॅश अकाउंट आहे. हे कॅश अकाउंट इथं मी खाली तयार केलं. याच्या कोणत्या साईडला, कॅश अकाउंटला क्रेडिट आहे. म्हणजे आता मग मी तुम्हाला सांगितलं ही क्रेडिट साईड आहे. ठीक आहे. मग या क्रेडिट साईडला पोस्टिंग जाईल 2018 जानेवारी 1 बाय गुड्स अकाउंट 5000. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल इथं टू होईल कॅश, म्हणून इथं टू का नाही केलं, नाही. तर या ठिकाणी कॅशला इथं पुढं कॅश अकाउंट क्रेडिटचं अकाउंट असतं त्याच्या पुढे सुरुवातीला टू लिहिलं. इकडे CR क्रेडिट लिहायची गरज नसते. आणि डेबिटला जे अकाउंट आहे त्याच्या सुरुवातीला बाय न लिहिता पुढे DR लिहितात. ही अकाउंटची एक पद्धत आहे, मेथड आहे. तुमच्या प्रॅक्टिसने लक्षात येईल आपण. ठीक आहे. मग आता आपण पोस्टिंग केले कसं बघा. खूप सोपं आहे पोस्टिंग. पहिल्या वेळेला जे अकाउंट असतं ते डेबिट अकाउंट असतं. मग काय करायचं, त्याच्या डेबिट साईडला म्हणजे हे गुड्स अकाउंटला डेबिट आहे की नाही, गुड्स अकाउंट पाहिलं. गुड्स अकाउंटच्या डेबिट साईडला काय करायचं, जे क्रेडिट तुम्ही लिहिलेलं आहे इथं काय लिहिलंय, टू कॅश अकाउंट, जसेच्या तसं उतरून काढायचं. खूप सोपं आहे बघा. झालं एक पोस्टिंग. आता दुसरं पोस्टिंग क्रेडिटला बघा कॅश अकाउंट आहे. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आणि जसंच्या तसं काय करायचं, डेबिटला जे पोस्टिंग जे आहे की नाही, जे इथं डेबिट एंट्री आपण नोंद केलेली आहे काय, ते जसंच्या तसं गुड्स अकाउंट इथं लिहून टाकायचं. पण सुरुवातीला DR न लिहिता येईल, सुरुवातीला बाय लिहायचं. बरं का, 5000. यालाच म्हणायचं मेजर पोस्टिंग. अजून एक आपण पाहूया म्हणजे तुम्हाला कळेल. सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 3000. ठीक आहे. सोल्ड, सेल म्हणजे विक्री, सोल्ड म्हणजे विकला. काय विकला, माल विकला. कसा विकला, फॉर कॅश, रोखीने. कितीचा विकला, 3000चा. म्हणजे ट्रान्झॅक्शन काय आहे, व्यवहार कोणता झालाय, सोल्ड गुड्स फॉर कॅश 3000. 3000चा माल पण रोखीने विकला. ठीक आहे. आता आपण प्रथमतः एंट्री करू आणि नंतर लेजर पोस्टिंग करू. सोपे बघा. जानेवारी 2 माल विकला म्हणजे माल गेला. बघा टू गुड्स अकाउंट. लक्षात आलं असेल तुमच्या. इथे माल आला म्हणून गुड्सला डेबिट, इथे माल गेला म्हणून गुड्सला क्रेडिट. जसं तुम्ही काय घेता म्हणता की नाही, फ्रॉम आणि टू. टू म्हणजे चाला चीला चेला. आपण ज्यांना पत्र पाठवतो तिथं टू लिहितो, प्रति प्रेषक. हे तुम्हाला लेटर रायटिंग मध्ये माहिती आहे. टू म्हणजे जाणे. लक्षात. ठीक आहे. मग टू गुड्स अकाउंट किती, 3000. आणि डेबिटला काय, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट 3000. तुम्हाला कशी काय झालं, एंट्री कशी झाली, तर प्रत्यक्ष काय रोखीने माल विकला. लक्षात. सोल्ड गुड्स फॉर कॅश, प्रत्यक्ष माल रोखीने विकल्यामुळं कॅश कम्स इन. लक्षात. पैसे आले आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय केला, माल देऊन टाकला.
तिचा 3,000 रुपये तुमच्याकडे आले, 3,000चा माल तुम्ही देऊन टाकला. लक्षात. मग आता याचं नॅरेशन वरती जसं आपण केलं, नॅरेशनची सुरुवात नेहमी बिंगने करायची. बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश. रोखीने माल विकला. थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण किंवा स्मॉल एक्सप्लेनेशन. ठीक आहे. पण आता याचं देखील तुम्हाला एक लेजर पोस्टिंग काय हे मी करून दाखवलं तुम्हाला. तर या ट्रान्झॅक्शनची जी एंट्री केली आपण त्या दुसऱ्या काय त्याचं लेजर पोस्टिंग तुम्ही करू शकता. किती सोपे आहे बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या ओळीला कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट. त्याला काय आहे? डेबिट आहे. म्हटलं पोस्टिंग करताना पहिलं कॅश अकाउंट बघायचं. जेव्हा आपण तयार केलं ते दोन हे कॅश अकाउंट. याच्या डेबिट साईडला 2018 जानेवारी 2 मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रेडिटला जे जसं तसं अकाउंट काय करायचं? उतरून काढायचं. टू गुड्स अकाउंट 3,000. पोस्टिंग एक झालं. आता दुसरं पोस्टिंग गुड्स अकाउंटला काय आहे? क्रेडिट आहे. मग क्रेडिट साईड गुड्स अकाउंटच्या जायचं आणि डेबिटला जसं तसं लिहून टाकायचं. या ठिकाणी डेट 2018 जानेवारी 2 बाय कॅश अकाउंट. बघा जसं तसं मी लिहून टाकलं. डेबिटला 5,000 सॉरी 3,000. ठीक आहे. त्यालाच म्हणायचं लेजर पोस्टिंग. या टर्म्स